ठाण्यामध्ये प्रियकरावर गर्लफ्रेंडला मारहाण केल्याचा आरोप होता आणि वादानंतर प्रियकरानं प्रेयसीच्या अंगावर कार घातली आहे। प्रियकराच्या कारच्या धडकेमुळे प्रेयसी गंभीर जखमी झाली आहे, तर प्रियकर अश्वजित गायकवाडसह तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे। अश्वजित सरकारमधील बड्या सनदी अधिकाऱ्याचा मुलगा असल्याची माहिती आहे, तर प्रियकर विवाहित असल्याची माहिती उघड झाल्यानंतर झालेल्या वादातून प्रियकरानं प्रेयसीच्या अंगावर कार घातलेली आहे आणि ठाण्यात ही घटना घडली आहे। या प्रकरणी ठाणे पोलिसांनी 3 जणांवर गुन्हा दाखल केलाय, तर अश्वजित गायकवाड असं गुन्हा दाखल झालेल्या या प्रियकराचं नाव आहे। अश्वजित सरकारमधील एका बड्या सनदी अधिकाऱ्याचा मुलगा असल्याचं कळत आहे। तर 11 डिसेंबरला पीडित तरुणी पहाटेच्या सुमारास प्रियकर अश्वजितला भेटण्यासाठी गेली होती। त्यावेळी अश्वजित त्याच्या बायको सोबत होता। बायकोला सोबत पाहून अश्वजित सोबत प्रेयसीचं भांडण झालं आणि याच वेळी अश्वजितच्या कार चालकानं तिला जोरदार धडक दिल्याचा आरोप तरुणीनं केला आहे। धक्कादायक अशी ही घटना म्हणावी लागेल, तर झालेला प्रकार या तरुणीनं आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केलेला आहे। या प्रकरणी ठाणे पोलिसांमध्ये अश्वजित, त्याचा ड्रायव्हर सागर शेळके याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर त्याच तक्रारीची प्रत आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। अश्वजित गायकवाड असं त्या प्रियकराचं नाव आहे, ज्याचं लग्न झालेलं होतं आणि तरी सुद्धा त्यानं या मुलीसोबत प्रेम संबंध ठेवले होते। मैं उसको मिलने गई रात को, तो वो अपनी बीवी के साथ था और मैंने अचानक से देख लिया। मैंने कभी ये सब देखा नहीं था, तो वो शॉक्ड में मैं उससे बात करने की कोशिश की कि प्लीज़ मुझसे बात करो बाहर आकर के, और वो एग्रेशन उसने मेरे पे उतार दिया। वहाँ पर हमारी लड़ाई झगड़े हुए, गाली गलौज हुए, उसने मेरे साथ मार। आपके बॉडी के साथ वहाँ पे क्या क्या हुआ, क्या क्या आपको इंजरी हुई है? मुझे इंजरी हुई है, मेरे राइट लेग में मेरी 3 बोन टूटी हुई है, उसमें उसकी सर्जरी हुई है और उसमें रॉड डाला हुआ है, और मेरे लेफ़्ट साइड की बॉडी में शोल्डर टू मेरे हिप्स तक मुझे बहुत डीप इंजरीज हुई है। पीडित आणि संशयित आरोपी अश्वजित गायकवाड, मोमिल पाटील आणि सागर शेळके यांच्यामध्ये काही वाद झाला। त्या वादानंतर पीडित या हॉस्पिटलला ॲडमिट झालेले आहेत। त्या अनुषंगाने पीडित यांचं जबाब नोंदवून, सविस्तर जबाब नोंदवून त्यांच्या सांगण्याप्रमाणे पोलीस स्टेशन कासारवडवली येथे भादवी कलम 279, 338, 323, 504, 34 अन्वये संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्या अनुषंगाने कासारवडवली पोलीस स्टेशन पुढील तपास करत आहे। तर आपण त्या पीडितेचा बाईट सुद्धा ऐकलेला आहे, तिचं नेमकं काय म्हणणं आहे ते आपण बघितलेलं आहे आणि ती या धडकेमध्ये गंभीररित्या जखमी झालेली आहे। दरम्यान या प्रकरणामध्ये लोकशाही मराठीनं अश्वजित गायकवाड यांच्या पीए सोबत, ज्यांचं नाव सावंत आहे, त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता। त्यावेळेला साहेब काही वेळातच बोलतील असं त्यांनी सांगितलं, पण त्यानंतर आता ते फोन रिसीव्ह करत नाही आणि याच्यावर प्रतिक्रिया दिलेली नाहीये। मात्र गंभीर असा हा प्रकार म्हणावा लागेल। ठाण्यामध्ये हा प्रकार घडलेला आहे। या ठिकाणी अश्वजित हा बड्या सनदी अधिकाऱ्याचा मुलगा असल्याची माहिती आहे। तो विवाहित आहे, तरी सुद्धा एका तरुणीसोबत त्याचे प्रेम संबंध होते आणि ज्या वेळेला वाद झाला त्यावेळेला या तरुणानं त्या तरुणीवर कार घातल्याची माहिती समोर येते आणि ज्यामध्ये ही तरुणी गंभीर जखमी झाली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।